तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर मृगबहार पीक विमा अर्ज भरणं सध्या सुरू आहे। तर हा अर्ज भरताना लागणारी सर्व महत्त्वाची माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसं की या अर्जाची शेवटची तारीख, हा अर्ज भरताना लागणारी महत्त्वाची कागदपत्रे, हा अर्ज कुठून भरायचा, हा अर्ज कोणते शेतकरी भरू शकतात, त्यानंतर या पीक विमा अंतर्गत तुम्हाला किती अनुदान दर हा मिळतो याविषयीची सविस्तर माहिती। आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। तर सुरुवातीला हा जो फळ पीक विमा योजना आहे, ही योजना पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत जे हवामानावर आधारित फळ पिकं आहेत या पिकांसाठी ही योजना सुरू केलेली आहे। आणि ही योजना सन 2024-25 त्यानंतर सन 2025-26 या 2 वर्षासाठी राबवली जाते। तर आता आपण पाहूया या फळ विमा योजनेअंतर्गत तुम्ही कोणकोणत्या पिकासाठी अर्ज जो आहे तो करू शकता। तर त्यामध्ये असणार आहे मोसंबी, त्याबरोबर संत्रा, डाळिंब, पेरू, चिक्कू आणि द्राक्षी याच पिकासाठी तुम्ही जे आहे ते या विमा योजनेअंतर्गत अर्ज करू शकता। तर आता आपण पाहूयात की या विमा योजनेचा अर्ज करताना कोणते शेतकरी याचा अर्ज करू शकतात। तर ते शेतकरी ज्याच्यावर कर्ज असेल किंवा ते शेतकरी की ज्यांच्यावर काहीच कर्ज नसेल ते देखील या योजनेचा अर्ज करू शकतात। आणि ही योजना अधिसूचित क्षेत्रासाठी, अधिसूचित फळपिके आहेत त्यांच्यासाठीच असणार आहे। आता आपण पाहूयात की या योजनेचा अर्ज तुम्हाला कुठून करायचा आहे। तर या योजनेचा अर्ज तुम्ही तुमच्या जवळील ऑनलाईन सर्व्हिसेस केंद्र, CSC केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र या केंद्रावरून तुम्ही या योजनेचा अर्ज जो आहे तो करू शकता। तर आता आपण पाहूयात की हा अर्ज करताना तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे कोणती लागणार आहेत। तर तुम्हाला हा अर्ज भरताना सुरुवातीला तुमचा फार्मर ID जो आहे तो लागणार आहे। तो फार्मर ID तुम्ही जर बनवला नसेल तर बनवून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हा फार्मर ID या योजनेचा अर्ज भरताना उपयोगी पडणार आहे। सुरुवातीला तुम्हाला फार्मर ID लागणार आहे, त्यानंतर लागणार आहे आधार कार्ड, बँक पासबुक, त्यानंतर जमीन धारणा उतारा, त्याचबरोबर जिओ टॅगिंग फोटो अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला या मृगबहार पीक विमा या योजनेचा अर्ज भरताना लागणार आहेत। त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत की या योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणत्या फळ पिकानुसार किती आहे। तर सुरुवातीला असणार आहे संत्रा, लिंबू व द्राक्ष। तर याची शेवटची तारीख असणार आहे 14 जून 2025 या तारखेपर्यंतच तुम्ही या फळांसाठी, या फळ पिकांसाठी अर्ज जो आहे तो करू शकता। त्यानंतर मोसंबी आणि डाळिंब, मोसंबीसाठी 30 जून आणि डाळिंबासाठी 14 जून अशा प्रकारची शेवटची तारीख या फळ पिकांची असणार आहे। व सीताफळासाठी तुम्ही 31 जुलैपर्यंत अर्ज जो आहे तो करू शकता। तर ही होती माहिती मृगबहार फळ पीक विमा योजना या योजनेविषयीची सविस्तर।